ओके सर, आय कॉल यू बॅक. हे काय ब्रेकफास्ट टेबलवर आज सगळेजण नाहीत? 8:30 वाजून गेले. बाकीच्या भुका नाहीत वाटतं. एनिवे, महत्वाची लोक आहेत. सो मोमो, एंगेजमेंट साठीचा तुझा ड्रेस आणि तुझा लुक स्पेशली डिझाईन व्हायला हवा. त्यासाठी आपण बोलूया काही स्पेशल डिझायनरशी. आणि काय हो, हे 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 मालविका, मी ऑलरेडी माझा डिझायनर सिलेक्ट केलेला आहे आणि मी कॉस्ट्युम सुद्धा त्याच्याच ब्रँडचा घालणार आहे. मला ना ते चीप डिझायनर्सचा ना घागरा बिलकुल वेअर नाही करायचंय. यावेळेस माझा ड्रेस सर पॅरिस वरून येतोय. लेहंगा मेड इन पॅरिस आणि माझा लुक सुद्धा तोच डिसाइड करतोय. ब्राइड अँड ग्रूम शुड लुक रॉयल ना. वाव, दॅट्स अमेझिंग. ज्वेलरीचं काय? केनियावरून डायमंड्स मागवलेत. जस्ट आता गोल्ड मध्ये ना फक्त सेट करायचंय. दॅट्स ग्रेट. ओम, मी काय म्हणते, ओम, अच्छा मला असं वाटतं जी एंगेजमेंटची रिंग असेल ती तुम्ही दोघं जण जाऊन सिलेक्ट करा ना. हो. आणि तुमच्या दोघांचे कपडे सुद्धा ना एकमेकांना कॉम्प्लिमेंट व्हायला हवेत. छान दिसायला हवात तुम्ही एकत्र स्टेजवर असेल. स्टेजवरून आपण तुमच्या एंगेजमेंटचा, लग्नाचा सेट असा मोठा आलिशान करून घेऊ, बर्फाचा करून घेऊ. सेटची सुद्धा न्यूज झाली पाहिजे. येस, You know, your engagement, your wedding should be talk of the town. What's it? काय हो? हा? हो. अरे नुसतं हो काय करतोयस? तुला काही वाटतंय का वेगळं? कुठली वेगळी थीम ठेवावीशी वाटते का तुला? तर तसं सांग, विल डू इट. नाही, हे छान आहे. छान आहे ना? मला हा फोन घ्यायला हवा. रॉकी, जरा मोमोला काय हवंय नको ते बघ तिच्यात. रॉकी, 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 शी इज कॉलिंग यू. हॅलो. ओ, पप्पांचा कॉल. मी आले. ओ माय गॉड. हॅलो पप्पा. रॉकी सुनना, मेरा एक काम करेगा? अरे ओम भाई, आपने कहा और मैंने नहीं किया, ऐसा पॉसिबल है क्या? बोलो ना. थैंक्स. हे तिला देशील? ओम भाई, लेकिन ये तो स्वीटून है ना. मैत्री होती म्हणून तिने दिलं होतं, पण आता मैत्रीच नाहीये. सो लेकिन ओम भाई, प्लीज माझ्यासाठी तिला देशील प्लीज. थँक्स. येतो मी. ओम भाई, आपकी इस दोस्ती को ये रॉकी टूटने नहीं देगा. मिस्टर टेडी जी, कुछ तो करना पड़ेगा. Yes, Papa, I missed you. Love you, Papa. आइडिया मिस्टर टेडी जी. चलो, अब आपको और रॉकी को कोई नहीं रोक सकता. मोमो, काफी तैयारी करनी पड़ेगी ना. I'm very tense, you know. जेव्हा मला टेन्शन यायला लागतं ना, तेव्हा मम्मी खूप खाते. अरे 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 मोमो, इतना मत खा. अरे टेंशन क्यों ले रहे हो? ये रॉकी किस काम के लिए है? How sweet. और ऐसे मौकों के लिए तो फ्रेंड्स ही काम आते हैं ना. चल, तुम्हारे शॉपिंग के लिए तुम्हारे फ्रेंड्स को बुलाते. इथे इंडियामध्ये माझं कोणी फ्रेंड नाहीये. अरे फ्रेंड्स नहीं हो तो क्या हुआ, सर्वेंट्स तो चलेंगे ना. सर्वंट? हाँ,
सर्वेंट्स जो फ्रेंड की तरह है. Oh, like स्वीटू? एक्झॅक्टली. पण ती तरी कुठे आहे इथे? ती तिच्या घरी गेलीये. अरे घरी गेली तर काय झालं? तुला तिची हेल्प हवी आहे ना, तिला आपण बोलून घेऊ ना. चल. Yes, yes. I really need her, Rocky. No, it's okay. चलो चलो चलो, उसके घर जाकर उसको लेकर आते. मोमो जी, तुम तो उसकी खास हो. तुम्हारे लिए तो स्वीटू खुशी खुशी चले आ जाएगी. हाँ, but घर, I mean, ती किती लांब राहते. तिथे जावं लागेल. अरे मोमो जी, रोड ट्रिप हो जाएगी ना. रोड ट्रिप? ओके, येस. चलो, लेट्स गो. हे व्यवस्थित करून घ्या इकडनं. मॅडम येतील तर ओरडतील. हो ताई, अहो कुठे चाललाय आत? अहो भेटायचंय. अपॉइंटमेंट घेतलीये का? दादा तुम्ही ओळखलं नाही का मला? मी शकू मॅडमची मैत्रीण नलू, स्वीटूची आई. हो. सॉरी ताई, माफ करा. खरं तर ओळखलं नाही. तुम्ही बऱ्याच दिवसांनी आलात ना. हो, तुम्ही कसे आहात? मी बरं आहे, पण मोठ्या मॅडम आज घरी नाहीयेत. नाही आज मला तुमच्या ओम साहेबांना भेटायचं. ओम साहेबांना? ओम साहेब आहेत घरी, जा तुम्ही आत. अच्छा. काय झालंय? जादू, तू कसा काय? ओम आलाय. ओम याच्या बरोबर कोणी दादा आला का मोठा? नाही, आम्हाला नाही माहित. जात पळा तुम्ही. जादू, ओम कुठे आहे रे? हा, ऐक ना जादू, ओम आलाय का? एकटा कसा आला हा? स्वीटू! How are you? We are meeting after so long. I was missing you, Sweetu. स्वीटू, जादू तुम्हें कितना मिस कर रहा था, फिर भी तू ओम ही बोल रही थी. हाँ, जादू को देखकर भी ओम ही पुकार रही थी तू. नाही, असं काही नाहीये. नाही. पण तुम्ही अचानक कसे काय आला तिथे? म्हणजे घरी ठीक आहे ना सगळं? शकू मावशी बऱ्या आहेत ना? आणि मालविका ताई? हाँ स्वीटू, सब भले. मोमो ठीक है, जादू ठीक है, मैं ठीक हूँ, और तुम जिसके बारे में सोच रहे हो ना, वो तो एकदम चंगा स्वीटू. मॅम आत या ना, प्लीज कम. ओम, येऊ का? नलू मावशी, अगं ये ना, ये. कशी आहेस तू? इथे कशी काय? अरे तुझा फोटो पाहिला पेपरात, राजबिंडा दिसलायस रे. आणि तुझी आणि मोमोची जोडी अगदी शोभून दिसते. बस ना. हो. ओम, आम्हाला माहित नव्हतं रे साखरपुड्याचे असे फोटो बिटो पेपरात येतात ते. नाही, ते ताईने. आमच्याकडे काय, साखरेचा पुडा द्यायचा, बर्फी द्यायची, अंगठी घालायची की झाला साखरपुडा. ओम, पण खरं सांगू का, तुझा फोटो बघून ना सगळ्यांना घरी खूप आनंद झाला. बरं, शरद काका तर अख्ख्या चाळीला कौतुकानं दाखवत होते. अभिनंदन करायला शकूला फोन केला तर तिचा फोनच लागत नव्हता. म्हणून म्हटलं स्वतः येऊन अभिनंदन करावं. ही बाई परत इथे? काय चिकट माणसं आहेत. कितीही अपमान केला तरी परत इथे येतातच. ओ, बातमी कळली असणार. अरे आज परत? बस बस. अशी परत अचानक आलीस तू? ती कॉंग्रॅच्युलेट. ओ
ओमच्या एंगेजमेंटची बातमी कळलीये का तुला? हो. हो. सगळ्या मीडियात आउट झालीये बातमी, न्यूज पेपर्स मध्ये आलीये, जगाला कळलीये, त्यामुळे तुला कळली असणारच. पेपर परवडतो? आय मीन येतो ना तुमच्याकडे? पेपर मध्ये फोटो पाहिला मी. एक्झॅक्टली, आय थॉट सो. ओम, अरे इतक्या लोकांचे मेसेजेस येतात, फोन कॉल्स येतात. यु नो, everybody is so happy. You know, everybody is saying ki such a cute couple, happy couple, just made for each other. सगळ्यांना एंटरटेन करून करून घसा दुखायला लागला माझा. यू नो, बिझनेस वर्ल्ड मध्ये तर धमाका झालाय, धमाका. आता 2 बरोबरीच्या फॅमिलीज मध्ये नातं जोडलं जात आहे म्हटल्यावर हे सगळं होणारच ना. आता सगळं व्यवस्थित पार पडू दे म्हणजे मिळवलं, कुठलाही जिंक्स नको. तू काय करतेस? अरे आता हे सगळं मॉम साठी. माझा विश्वास नाहीये या सगळ्यावर, पण मॉम नेहमीच म्हणते ना, कुणाची दृष्ट नको लागायला, कुणाची वाईट नजर नको लागायला तुझ्या आनंदाला. ओके ताई, हे घे. काय करतेस? रिलॅक्स रिलॅक्स. तुमच्या एरियातल्या सगळ्या गरिबांना वाटून टाक प्लीज. ऐक माझं, मी वाटून टाकतो गरिबांना, तू तिला काम नको सांगूस. हा, पण नक्की वाटा, तेवढंच पुण्य आपल्याला. ओ नलू मावशी, मी विसरायच्या आत सांगते, एंगेजमेंटचे लाडू आणलेत सगळ्यांना वाटायला. तू आठवणीने घेऊन जा. मी सांगते. राजेश, सॉरी मावशी. ते ओम, तू 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 कामात आहेस, मी तुझा फार वेळ घेणार नाही. तुझी बातमी ऐकली, म्हटलं आनंदाची बातमी आहे म्हणून हे आणले तुझ्यासाठी. अगं, तू कशाला कष्ट घेतलेस एवढे? का त्रास घेतलास तू? अरे त्रास कसला त्या? तुला पुरणपोळी आवडते ना, म्हणून आणली. पुरणपोळी आहे? पुरणपोळी माझा वीक पॉइंट आहे. बस ना, बस बस. नाही नाही, असू दे असू दे. मावशी पोळ्या स्वीटूनी केल्यात? एका घासात स्वीटूच्या हातची चव कळली त्याला. ओम, एवढी तयारी सुरू आहे साखरपुड्याची, सगळीकडे बातमी आली आहे, सगळे खुश दिसत आहेत. तू खुश आहेस ना बाळा? त्याने कोणाला काय फरक पडतो नलू मावशी? असं नाहीये रे ओम, तुझ्या आनंदात तुझ्या माणसांचा आनंद आहे. बघ, त्या दिवशी तू घरी आलास, मला माहितीये मी फार कठोर वागले तुझ्याशी, कारण त्या दिवशी मी तुझ्याशी स्वीटूची आई म्हणून बोलत होते. पण आज तुझी मावशी म्हणून विचारते, तू खुश आहेस ना बाळा? ताई खूप खुश आहे का? तिच्या स्टेटसला शोभेल असं, हे खानविलकरांच्या स्टेटसला शोभेल असं स्थळ आलंय. मोमो खुश आहे, तिला ते बॉलिवूड स्टाईल लग्न करायचंय. सो शी इज व्हेरी हॅपी. आमच्या ते कंपनीचे स्टेक होल्डर्स खुश आहेत. एव्हरीबडी इज हॅपी. हे डील आहे ना, हे सगळ्या दृष्टीने प्रॉफिटेबल आहे मावशी. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. तुझ्याशी का खोटं बोलीन ना हॅलो मावशी? स्वीटूला सांग, पुरणपोळी खूप छान झाली. सो इथे एंजल पुआ
पण राहतात. मी अशी पॉवरची मूवी मध्ये पाहिली होती. हे ती पेपर मधली ना ओमची होणारी काकी. तुम्ही कसे आहात? काकी मैं बहुत चंगा, आप कैसे हो? मस्त. त्यांचं लग्न ठरले ना, पहिल्यांदाच आपल्या घरी आल्यात, तर अभिनंदन करायला काहीतरी गोडाचं आणते. हं? ए लाडू आणू. हं? हळू. मला इंग्रजीत सांगा काय म्हणू ते. हो चालेल, आणा. रॉकी दादा चहा. अरे नेकी और पूछ पूछ करना. आणते. हा. दे चहा टाक. शेव चिवड़ा मोमो इधर आने का और शेव चिवड़ा खा के जाने का फिक्स है एकदम. ए सुमन, अरे त्या पालंड्यांचा ना टेबल फॅन रिपेअर केला, त्याचे पैसे. कुत्रा. अरे जॉकी. रॉकी जावय बापू. अरे मोमो पेपर मधल्या. तुम्ही तर आज आम्हाला सरप्राईजच दिलत. तू चहा घेणार ना? नाही, आज मी चहा बनवणार. आज जावई बापू माझ्या हातचा चहा पिणार. चालेगा ना? अरे चलेगा क्या, दौड़ेगा काका, बनाओ. आत्ता अडतो. ए सुमन चल बाजलो. चहा दे लवकर. मी चहाचं बघते. आणते तुझ्यासाठी, थांब. स्वीटी लाडू काय म्हणू? कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन. 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 ममताई, कॉंग्रॅच्युलेशन. तुमचं लग्न ठरलंय ना, मग तोंड गोड करायला हवं ना. थँक्यू. काकी, मला ते हळदी कुंकू करायचंय. मॅम असं अचानक कसं करणार हळदी कुंकू? म्हणजे काही तयारी नाहीये ना? नो. मी मूवी मध्ये पाहिलं होतं. मला ते हळदी कुंकू करायचं आहे. प्लीज काकी. Rocky, now you. अरे नहीं ये सब लड़कियों के मामले मुझे नहीं. अरे नहीं, अरे नहीं बाबा. तू चाची को पैर पड़, वो भी मराठी महाराष्ट्र स्टाइल में, समझी ना? हो नाही. मी दाखवते मॅम तुम्हाला. हात जोडायचे आणि 1 2 3 असं करायचं. कसा चिवडा घ्या ना. बसा. नो. तुम्ही चिवड्या कुठे बनवता? I want to see your kitchen. सुन ना. हाँ? ये ओम भाई ने दिया है तुझे देने के लिए. अच्छा. म्हणजे आता आमची मैत्री पण नकोशी झाली आहे त्याला. अरे उसने कहा कि तूने तोड़ दी करके. मी म्हणजे मी आता हक्काने चिडूही नाही का शकत त्याच्यावर? एवढंही नाही उरलंय आमच्या मैत्रीत. बरं ठीक है. अरे नहीं, ये सब मैं नहीं जानता, मुझे नहीं मालूम. वो तुम दोनों देख लो. हाँ, एक तो स्वीटू तू ये रख ले, या तो फिर मेरे को दे दे वापस. चल नहीं, नहीं दे. नाही राहू दे. दिलंय ना त्याने परत. आता मला कळली किंमत माझ्या गिफ्टची. असू दे. मी माझ्या पहिल्या पगारातून घेतलं होतं त्याच्यासाठी. हा, खूप महाग नाहीये, पण मला वाटलं होतं निदान ओमला तरी किंमत असेल याची. पण ठीक आहे, त्याला इतकं सोपं वाटलं ना दिलेलं गिफ्ट परत करणं. मग राहू दे माझ्याकडे. एखाद्या वस्तू मागे देणाऱ्याच्या काय भावना असतात हेच जर आता एखाद्याला कळत नसेल तर काय करणार. असू दे, मी ठेवते.
इन दोनों की बात तो बिगड़ती ही जा रही है। ये दोनों इतने समझदार हैं, लेकिन फिर भी एक दूसरे को क्यों नहीं समझ रहे?